त्याची आपल्याला आर्थिक मिळकत शेतकऱ्यांची वाढू शकतो। आणि हा तर एक वर्धा जिल्ह्याच्या एसीओ ऑफिसने डाटा एक केलेला आहे की या कापूस पद्धतीमध्ये शेतकऱ्यांचा असा अनुभव आहे की लवकरच बीटी वाणानंतर जर गहू आणि हरभऱ्याची लागवड केली तर त्यांना चांगलं आर्थिक मिळकत त्यांना मिळाली। हा एसीओ वर्धाने डाटा आपल्याला सबमिट केलेला आहे। त्यानंतर यामध्ये महत्त्वाचा जमिनीचे मजदूरा प्रसार नुसार आणि लागवड अंतरानुसार कापूस वाणांची निवड हे महत्त्वाचा एक मुद्दा इथे सांगण्याजोगा आहे। त्यानंतर आपल्याला माहित आहे की खोलीच्या जमिनीच्या खोलीप्रमाणे त्यामध्ये सरळ देशी वाण जर असले तर 140 ते 50 दिवसाचे 50 सेंटीमीटर खोल काळ्या जमिनीत आपल्याला लागवड करू शकतो। नंतर भारी जमिनीत आपण जास्त कालावधीचे किंवा मध्यम कालावधीचे वाण आपल्याला लावता येतील। नंतर पिकाची फेरपालट आपल्याला माहित आहे की एकच एक पीक लावलं तर त्यामध्ये बऱ्याचशा किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो, म्हणून सोयाबीन, मूग, उडीद आणि तूर या पिकांच्या नंतर आपल्याला कापसाची लागवड करावी। नंतर काही बाजारातील उपलब्ध बीटी वाणचे प्रचलित लागवड अंतर म्हणजे साधारणतः 4 फूट बाय 2 फूट 3 फूट बाय 2 फूट या लागवड अंतरावर करण्यासाठी बरेचसे वाण बाजारात उपलब्ध आहेत। त्यापैकी काही यादी इथं दिलेली आहे जे शेतकऱ्यांमध्ये चांगला ज्यांचा अनुभव आहे त्यानुसार या वाणाची यादी दिलेली आहे। त्यानंतर मी आताच आपली एक व्हिडिओ क्लिप आपण दाखवली आहे सर अतिगंध लागवड पद्धतीवर बऱ्याचशा शेतकऱ्यांनी पाहिली सुद्धा। तर आपल्याला प्रति एकरी झाडांची संख्या वाढवण्यासाठी अतिगंध लागवड पद्धतीची आपल्याला लागवड करणे क्रमप्राप्त आहे। यामध्ये या पद्धतीमध्ये आपल्याला 2 ओळीतील आणि झाडातील अंतर कमी करून प्रति हेक्टरी झाडांची संख्या वाढवून आपल्याला त्यामध्ये नंतर दुबार पीक सुद्धा शक्य होते। आणि फक्त या पद्धतीमध्ये वाढरोधकांचा वापर आणि नत्रयुक्त खतांचा योग्य वापर करणे जरुरी आहे। त्यामध्ये अतिगंध लागवडीसाठी आपल्याला जमिनीच्या निवडीनुसार याचं लागवड अंतर आपल्याला ठेवावं लागते। तर त्यामध्ये अतिगंध लागवडमध्ये 3 फूट बाय अर्धा फूट किंवा 3 फूट बाय 1 फूट या अंतरावर जर लागवड केली तर आपल्याला योग्य आपल्याला अपेक्षित उत्पादन आपल्याला कापसाचं मिळू शकते। त्यानंतर वाणांची निवड आपल्याला अतिगंध लागवड पद्धतीमध्ये आता बरेच वाण जे गळफांद्या किंवा ज्या शाकीय फांद्या कमी असणारे वाण बाजारात उपलब्ध आहे याची जर लागवड आपण अतिगंध लागवडीसाठी केली तर ते पीक दाटणार नाही आणि बरेचसे 4 ग्रॅमपेक्षा मोठ्या कोंडाचे वजनाचे सुद्धा वाण उपलब्ध आहे। त्यामुळे अशा वाणांचा या अतिगंध लागवड पद्धतीत वापर करावा। त्यामध्ये अतिगंध लागवड पद्धती करता जे वाण जे मी सांगितलेले आहे की त्याचे जे प्रमुख गुणधर्म आहेत त्यानुसार हे जे काही वाण शेतकऱ्यांमध्ये प्रचलित आहेत आणि बरेचसे वाण आता सध्या अतिगंध लागवडीसाठी उपलब्ध बाजारात असल्यामुळे याची लागवड शेतकऱ्यांनी करावी। तसेच आपल्या CICR नागपूरचे सुद्धा आणि आपल्या विद्यापीठाने विकसित केलेल्या 81 बीटी रजत बीटी याची सुद्धा लागवड अतिगंध लागवड पद्धतीमध्ये करू शकतो। तर त्यामध्ये अतिगंध लागवड अंतरामध्ये आपल्याला 3 फूट बाय अर्धा फुटात जर लागवड केली तर साधारणतः 29,000 झाडं एकरी बसतात आणि 6 पाकिटं आपल्याला एकरी त्याची लागवड करावी लागते। आणि 3 फूट बाय अर्धा फुटामध्ये आपल्याला साधारणतः 4 पाकिटं लागतात। थोडाफार या पद्धतीमध्ये बियाण्याचा खर्च वाढतो, परंतु त्यामध्ये अपेक्षित उत्पादन जास्त असल्यामुळे आपल्याला त्याचा मोबदला त्या माध्यमातून मिळू शकतो। तर त्यामुळे अतिगंध लागवडीमध्ये आपण काही अंतरावर लागवड केली आणि सरासरी पोटाची आणि वजन जर आपण ग्राह्य धरलं तर 15 क्विंटल पर्यंत एकरी आपल्याला उत्पादन या अतिगंध लागवड पद्धतीमध्ये मिळू शकते। तर आपल्याला आपल्या अतिगंध लागवड पद्धतीच्या प्रात्यक्षिकामध्ये जवळपास 19 क्विंटल आपल्याला मागच्या वर्षी उत्पादन आपल्या शिवार फेरीज आपण जो डेमो सादर केला होता शेतकऱ्यांसाठी तिथे आपल्याला जवळपास 90 म्हणजे 3 फूट बाय अर्धा फुटामध्ये 20 क्विंटल पर्यंत उत्पादन मिळालेलं आहे। त्यानंतर 2023 मध्ये सुद्धा आपल्याला 90 म्हणजे 3 फूट बाय 1 फुटामध्ये चांगलं 30 क्विंटल पर्यंत उत्पादन आपल्याला मिळालेलं आहे। आणि यामध्ये महत्त्वाचा मुद्दा इथे आहे की पेरणीची योग्य वेळ आताच तुपे साहेबांनी सांगितलं की 10 ते 15 जुलैनंतर जर पेरणी केली तर तिथे 24% उत्पादनात घट येऊ शकते। म्हणून आपल्याला या कापूस पिकाची आपण आधी पूर्वी धूळ पेरणी बरेच शेतकरी करत होते, परंतु बीटी बियाणे बाजारात आल्यानंतर थोडा महाग असल्यामुळे आपण धूळ पेरणीची करण्यासाठी शेतकरी धजावत नाही। परंतु यावर्षीचा पाऊसमानचा अंदाज घेऊन आपल्याला 5 ते 10 जूनच्या दरम्यान पावसाचा अंदाज घेऊन आपण धूळ पेरणी करू शकतो। नंतर 15 ते 30 जून किंवा 75 ते 100 मिलीमीटर पावसानंतर मान्सून पेरणी आपण करता येऊ शकते आणि 10 जुलैपर्यंत उशिरा पेरणी। त्यानंतर आपल्याला माती परीक्षणानंतर पीक वाढीच्या अवस्थेनुसार आपल्याला सेंद्रिय पदार्थाचा वापर हा क्रमप्राप्त आहे। नंतर 90, 45, 45 या नत्र स्फुरद आणि पालाश याची मात्रा आपण या माध्यमातून देता येऊ शकते। आणि यामध्ये आपल्याला शेतकरी आपण जरी शिफारस असली युरिया, सुपर फॉस्फेट आणि म्युरेट ऑफ पोटॅश, परंतु काही संयुक्त आणि मिश्रखते सुद्धा शेतकरी वापरतात, तर त्याची किती क्वांटिटी आपल्याला प्रति हेक्टरी किंवा एकरी लागेल हा या टेबलमधून आपण इथे सादर केलेली आहे। आणि ते सर्व माहिती आपल्या PKVच्या डायरीमध्ये सुद्धा आपण इथे नमूद केलेली आहे। त्यानुसार आपल्याला मिश्रखते आणि संयुक्त खतांचा वापर करता येऊ शकतो। नंतर काही अन्नद्रव्याची फवारणी सुद्धा बरेच शेतकरी आता 45 दिवसानंतर 60 दिवसानंतर करतात। यामध्ये युरिया असेल, DAP असेल किंवा मॅग्नेशियम सल्फेट, बोरॉन किंवा पोटॅशियम नायट्रेट 1345 याची आपण फवारणी इथे करू शकतो।
त्यानंतर अतिगंत लागवडमध्ये सुद्धा खत व्यवस्थापन महत्वाचं आहे। इथे नत्रयुक्त खताचे 3 आपल्याला पाळीमध्ये आपल्याला खत द्यावं लागते आणि काही मल्टी सूक्ष्म अन्नद्रव्य सुद्धा इथे देता येतात। नंतर काही आंतरपिकाला सुद्धा आपल्याला आधी आपण मूग उडीद त्याच्या आंतरपीक पद्धतीत कपाशीमध्ये लागवड करत होतो, परंतु आता तर पाऊसमान किंवा काही तणनाशकाचा वापर सुद्धा इथे थोडा अडथळा या आंतरपीक पद्धतीमध्ये निर्माण झालेला आहे। त्यामुळे काही शेतकरी कमी एकरावर याचं जर आंतरपीक जर घेतलं मूग उडदाचं तर आपल्याला आर्थिक मिळकत चांगली मिळू शकते। त्यामध्ये हा सर्वात एक महत्त्वाचा मुद्दा इथे सांगावासा वाटतं की तण नियंत्रणाला आपल्या शेतकऱ्यांचा जवळपास 60% मजुरीवर खर्च होतो आणि आता मजुरांची उपलब्धता नसते, त्यामुळे बरेचसे शेतकरी हे रासायनिक तणनाशकावर अवलंबून असतात। तर त्यामुळे यामध्ये काही उगवणपूर्व तणनाशक आहेत, अतिशय चांगले रिझल्ट हे उगवणपूर्व तणनाशकाचे आपल्याला मिळू शकतात। त्यामध्ये पेंटिमिथॅलिन किंवा डायव्हरॉन याचा जर आपण पेरणीनंतर लगेच जर जमिनीवर फवारणी केली तर आपल्याला खालच्या फोटोमध्ये दिसून येते की आता किती म्हणजे तणविरहित अवस्थेमध्ये पिकाची उगवण झालेली आहे। त्यामुळे या उगवणपूर्व तणनाशकाचा वापर आपण करू शकतो। इथे तणनाशक फवारलेल्या क्षेत्रामध्ये आपल्याला तणांचा प्रादुर्भाव कमी दिसून येत आहे। त्यानंतर काही उगवणपश्चात तणनाशके सुद्धा आपल्याला क्युझालोपा असेल किंवा पायरथेव्हॅक्स सोडियमचे हिटवीट नावाला बाजारात मिळते, तर या सुद्धा तणनाशकाचा वापर करून आपण आता तण नियंत्रण प्रभावी आपल्याला कापसामध्ये करता येऊ शकते। नंतर मूलस्थानी जलसंधारणामध्ये डवऱ्याला दोरी बांधून आपण गाळ पाडतो, हे आपल्या शेतकऱ्यांमध्ये प्रचलित आहे आणि त्याचा चांगला फायदा या कापूस उत्पादनामध्ये मिळू शकतो। त्यानंतर आपली एक महत्त्वाची शिफारस यावर्षी आपण देणार आहोत, यावर्षी याची मंजुरी अजून जरी यायची असली तरी BBF-वर अजून कापूस पिकाची लागवड करून आपल्याला रुंद व वरंभाव सरी पद्धतीमध्ये प्रचलित पद्धतीपेक्षा 22% उत्पादन जास्त मिळालेलं आहे। त्यामुळे या सुद्धा पद्धतीचा अवलंब आपल्या पाऊसमानाच्या म्हणजे जास्त पाऊस झाला तरी येथून पाऊस निघून जातो आणि कमी पावसात याचा ओलावा टिकण्यास मदत होते, म्हणून अशा पद्धतीची शिफारस आपण यावर्षी देत आहोत। नंतर संरक्षित ओलीत आणि बागायती आणि ओलीत व्यवस्थापन आपल्याला इथे कपाशीमध्ये महत्त्वाचं आहे। जर पावसात खंड पडला तर आपल्याला पाण्याचं नियोजन करता येईल। त्यानंतर फर्टिगेशनद्वारे सुद्धा आपल्याला खताची मात्रा आहे। कापूस पिकाला बरेच शेतकरी ड्रिप इरिगेशनवरती लागवड करतात, त्यामुळे 5 हप्त्यात याची आपण नत्र आणि पालाश याची जर 5 हप्त्यात आपण जर विभागणी केली 20 दिवसाच्या अंतराने तर याची सुद्धा चांगला फायदा आपल्या शेतकऱ्यांना कापूस उत्पादन वाढीसाठी मिळू शकतो। एक महत्त्वाची शिफारस आपण मागच्या वर्षी दिली आहे की यामध्ये कापूस पिकाच्या गळफांद्या कापून जर शेंडे जर फुटले तर आपल्याला याचे चांगले उत्पादनावर अनुकूल परिणाम दिसून आले आणि जवळपास 22 ते 25% पर्यंत उत्पादन वाढ आपल्याला इथं दिसून आलेली आहे। त्यामध्ये आपल्याला इथं वाढ फांद्या कापणे 60 दिवसांना आपण मध्यम कालावधीचे वाहन असल्यामुळे आपण 60 दिवसांना याच्या गळफांद्या कापल्या, नंतर 75 ते 80 दिवसानंतर शेंडे फुटल्यानंतर आपल्याला इथे दिसून येईल की या व्हिडिओमध्ये दिसेल की 60 दिवसांना एक गळफांद्या कापताना आपल्याला मजूर आणि विद्यार्थी दिसत आहे आणि इथे 75 ते 80 दिवसांना किंवा 100 सेंटीमीटर म्हणजे 3 ते 3.5 फुटाची उंची झाल्यानंतर आपल्याला याची शेंडे फुलायचे आहे। तर अशा पद्धतीने आपण जर याचं नियोजन केलं तर आपल्याला इथे दिसून येईल याचे अनुकूल परिणाम आपल्या कोंडा लागण्याचं प्रमाण किंवा कोंडाचं वजन हा C1 म्हणजे आपली प्रचलित पद्धत आणि C2 हे जे झाड दिसते आहे याच्यामध्ये जवळजवळ कोंडं लागले आहेत आणि कोंडाच्या वजनामध्ये सुद्धा आपल्याला वाढ आढळून आलेली आहे। त्यामुळे हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी याचा अवलंब करावा। मागच्या वर्षी याचं मोठ्या प्रमाणात डेमॉन्स्ट्रेशन सुद्धा आपण शिवाय पीडित शेतकऱ्यांसाठी ठेवलं होतं। तर आपल्याला इथून दिसून येईल की शेंड्यापर्यंत इथं कोंडं लागण्याचं प्रमाण राहते आणि अर्ली मॅच्युरिटी म्हणजे लवकर पीक काढणीस तयार होते आणि याच्यामुळे आपल्याला दुबार पीक सुद्धा आपल्याला घेता येऊ शकते। त्यामुळे हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांनी अवलंब करावा। त्यामध्ये आपल्याला खालच्या फोटोमध्ये झाडांना जवळपास 45 ते 47 कोंडा आपल्याला प्रत्येक झाडाच्या आपल्याला इथे आढळून आलेली आहे। नंतर वाढरोधकाचा वापर सुद्धा फेविकट क्लोराईड या वाढरोधकाची करणे गरजेचं आहे। त्यामध्ये 10 मिली 10 लिटर पाण्यात किंवा 12 मिली 10 लिटर पाण्यात फवारणी केली तर आपल्याला अवास्तव होणारी वाढ आपल्याला इथे रोखता येऊ शकते। तर आपल्याला या व्हिडिओमधून हे फवारताना दिसते। त्यानंतर अतिगंत लागवडमध्ये वाढरोधकाचा वापर सुद्धा एक क्रमप्राप्त आहे। मी आधीच सांगितलं आहे, नत्रयुक्त खताचा वापर आणि वाढरोधकाचा वापर हा अतिगंत लागवडमध्ये करून आपल्याला पिकाची कायिक वाढ होणारी आपल्याला रोखता येऊ शकते आणि अपेक्षित उत्पादन मिळू शकते। तर या तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्याला 20% उत्पादनात वाढ आढळून आलेली आहे। तर या संरक्षण व्यवस्थापनामध्ये जवळपास 35 क्विंटल आपल्याला उत्पादन मागच्या वर्षी आपल्या डेमॉन्स्ट्रेशनमधून मिळालेलं आहे। नंतर काही नैसर्गिक पातेगळ आणि आकस्मिक मर हा सुद्धा दरवर्षी शेतकऱ्यांना अडचण निर्माण होते। बऱ्याचशा वेळेस दीर्घखंडानंतर पाऊस येतो आणि त्यामुळे आकस्मिक मर हे झाडं असे हिरवे असतानाच मुलून मरतात। त्यामुळे इथे विद्यापीठाची आपली शिफारस अशी आहे की यामध्ये आंबवणी 200 ग्रॅम युरिया 100 ग्रॅम पालाश आणि 25 ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराईड याची जर ड्रेंचिंग जर याचं झाडाजवळ केलं तर आपल्याला 1 ते 2 दिवसात या आता प्रादुर्भाव आपल्याला कमी करता येऊ शकतो। तसेच बऱ्याचशा शेतकऱ्यांचे दरवर्षी पीक वाढीच्या अवस्थेत फोन असतात की नैसर्गिक पातेगळ होते। मला एक तुम्हाला सांगावं असं वाटतं की आपल्या झाडाला जेवढे पाते आणि फुलं लागतात
त्याचं 55% पेक्षा वर कन्व्हर्शन पोटामध्ये होत नाही. त्याच्यामुळे ते घाबरून जाण्याचं कारण नाही, पण जे नैसर्गिक पातळी जास्त झाली तर प्लॅनोपिक्सच्या किंवा NA याची 4 मिली संजीवकाची 10 लिटर पाण्यात आपल्याला फवारणी करता येईल. नैसर्गिक पातळी आपल्याला थांबवता येऊ शकते. नंतर कीड व रोग व्यवस्थापन यामध्ये कीटकशास्त्रज्ञ बोलतीलच, त्यामध्ये एकात्मिक कीड आणि रोग व्यवस्थापन हे सुद्धा कापूस नियोजनामध्ये महत्त्वाचं आहे. आपल्याला अपेक्षित उत्पादन पाहिजे असेल तर. त्यामुळे बोंडअळीचं आपल्याला माहिती आहे सर्वात महत्त्वाची कीड आहे आणि याचं सुरुवातीपासून जर नियोजन आपण केलं, म्हणजे फेरोमोन सापळे असतील किंवा बाकी इतर गोष्टी असतील, तर त्याचं नियोजन आपण करता येऊ शकते. नंतर रस शोषण किडीचं सुद्धा नियोजन आपल्याला सुरुवातीपासून काही प्रतिकारक वाहन याच्यासाठी आपल्याला निवडीपासून तर त्याच्या प्रादुर्भाव झाल्यापासून वेगवेगळ्या शिफारशीत कीटकनाशकाची फवारणी करून आपल्याला त्याचं नियंत्रण करता येऊ शकते. तर अशा पद्धतीनं कापूट बोंडसड सुद्धा एक महत्त्वाचा भाग आहे मागच्या 2-3 वर्षापासून, कारण की ऑक्टोबरमध्ये पर्यंत पाऊस येतो आणि त्यामुळे बोंडसडीचे सुद्धा प्रमाण वाढण्याचं इथे अलीकडे आपल्याला दिसून येत आहे. त्यामुळे काही शिफारशीत जे फंगीसाईड आहेत याचा सुद्धा वापर करून आपण शेतकरी याच्यापासून हे करून आपल्याला कापसाचं अपेक्षित उत्पादन मिळू शकतो. तर हे आपल्याला कापूस उत्पादन